नमस्कार. आज आपण खव्यापासून गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहूयात. खव्यापासून म्हणण्यापेक्षा मी अगदी दुधापासूनच गुलाबजाम कसे बनवायचे हे दाखवणार आहे. कमी दुधामध्ये जर जास्त आणि चांगला खवा हवा असेल गुलाबजामसाठी तर त्याच्यामध्ये आपण ताजी किंवा फ्रेश क्रीम टाकू शकतो. घरच्या घरी बनवल्यामुळे हा खवा तुपट आणि एकदम सॉफ्ट बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता विकतच्या खव्यामध्ये आणि या खव्यामध्ये किती अंतर आहे ते. अशा पद्धतीने बनवलेल्या खव्याचे गुलाबजाम अतिशय चवदार आणि सॉफ्ट बनतात. इथे मी तो खवा मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे रवा आणि 3 चमचे मैदा टाकलेला आहे. रव्याचं प्रमाण कमी ठेवायचं आणि मैदा थोडं जास्त टाकायचं आहे. गरजेप्रमाणे रवा मैदा ॲड करू शकतो आपण. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय. हे मिश्रण मळून घेत असतानाच आपल्याला अंदाज येतो. जर पातळ झालं असेल तर आपण त्यामध्ये मैदा ॲड करू शकतो. मी इथे पुन्हा 3 चमचे इतका मैदा ॲड केलेला आहे आणि पुन्हा मळून घ्यायचंय. या रेसिपीमध्ये मळण्याची मेहनत प्रचंड घ्यावी लागते. मळण्यावरच गुलाबजामची क्वालिटी अवलंबून असते. म्हणजे जर कमी मळलेलं असेल तर गुलाबजाम व्यवस्थित बनणारच नाहीत आणि बनले तरी त्याला चिरा पडणार, ते फुगणार नाहीत व्यवस्थित. असं म्हणतात ना की मेहनत का फल मीठा होता है, हे इथे लागू पडतं. त्यामुळे तुम्हाला घरी बनवलेले हेल्दी आणि गोड रसरशीत गुलाबजाम खायचे असतील तर तुम्हाला एवढी मेहनत तर घ्यावीच लागेल. बोलता बोलता आपले गुलाबजामचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसं सोडा टाकून पुन्हा हे पीठ मळून घेणार आहोत. या प्रोसेसला म्हणजेच पीठ मळण्याच्या पूर्ण प्रोसेसला 15 ते 20 मिनिटं आरामात लागतात. 15 ते 20 मिनिटं मळल्यानंतरच व्यवस्थित असं पीठ तयार होतं. तुम्ही देखील इथे पाहू शकता की परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे आणि परफेक्ट असं टेक्स्चर देखील आलेलं आहे. तयार पिठाचा गोळा मधून तोडल्यानंतर त्यामध्ये असं टेक्स्चर दिसलं पाहिजे. म्हणजेच परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण गोळे बनवूयात गुलाबजामसाठी. गुलाबजाम बनवताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकता. मी गोल आणि सिलेंडर अशा दोन्ही आकाराचे गुलाबजाम बनवलेले आहेत. गुलाबजाम तळण्यासाठी इथे तेल ठेवलेलं आहे. सोबतच पाक बनवण्यासाठी इथे अर्धा लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो साखर टाकलेली आहे आणि 2 वेलचींची पूड टाकलेली आहे. हे उकळायला ठेवायचं आहे. या पाकाला 5 ते 7 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे घट्टसर पाक तयार होतो. इथे गुलाबजाम बनवलेले आहेत मी तळण्यासाठी. अगदी छोटे आकाराचे बनवलेले आहेत. तुम्ही देखील पाहू शकता. पण बनल्यानंतर, तळल्यानंतर आणि पाकामध्ये टाकल्यानंतर ते किती मोठे होतात ते देखील पाहूयात आपण. छानसा पाक तयार झालेला आहे. आता गुलाबजाम तळून घेऊयात. तेल फार कडक करायचं नाहीये, नाहीतर गुलाबजाम टाकल्याच जळतात, आतमधून शिजत नाहीत. मस्तपैकी स्लो गॅसवर रिलॅक्समध्ये त्यांना शिजून द्यायचं आणि हे गुलाबजाम कंटिन्युअसली हलवत राहायचं, म्हणजे ते सगळीकडे व्यवस्थित शिजतात आणि एकसारखा रंग येतो. 2 वेगवेगळ्या आकारांमध्ये बनवल्यामुळे मी आधी गोल गुलाबजाम तळून घेतलेत आणि आता सिलेंडर शेपमधले गुलाबजाम तळून घेत आहे. तुम्ही देखील एकदा घरी बनवलेल्या खव्याचे गुलाबजाम बनवा, खा आणि चवीतला फरक अनुभवा. कुठल्याही प्रीमिक्सच्या पॅकेटपेक्षा तर भारीच लागतात. तुम्ही नक्की अनुभवा. तर हे देखील गुलाबजाम आपले तळून झालेले आहेत. आपण सगळे गुलाबजाम एका डब्यामध्ये काढत आहोत. सगळे एकदम तळून झाल्यानंतरच मी त्यामध्ये पाक टाकलेला आहे. पाक देखील थोडासा कोमट आहे. एकदम गरम टाकायचा नाही, कारण याच्यामध्ये पूर्णपणे खवा असल्यामुळे हे लगेचच भिजले जातात आणि फुटू शकतात. खरं तर रात्रभरासाठी मुरायला ठेवले तर हे गुलाबजाम खूप छान बनतात, जास्त फुगतात आणि चवीलाही खूप छान लागतात. पण मी इथे 15 मिनिटं मुरवल्यानंतरच व्हिडिओ काढलेला आहे. तरी देखील मस्त फुगून टम्म झालेले आहेत आणि रसरशीत बनलेले आहेत. पाकातून बाहेर काढल्यानंतर ते असे दिसत आहेत. आता आपण एक फोडून पाहूयात. चवीला खूप छान झाले होते. तुम्ही बनवा, खा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.